आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत वनी परिसरात महामंडळाच्या गोदामात आधारभूत भात, मका, ज्वारी, नागली, बाजरी खरेदी योजनेचा शुभारंभ खासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी खासदार डॉ. पवार यांनी केंद्रावर कोविड संदर्भातील नियमांचं पालन करून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केंद्र प्रमुखांना केल्या। यावेळी नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी, मंडल अधिकारी डी.बी. केसरे, महामंडळाच्या नियंत्रण अधिकारी प्रियांका म्हाळुंदे, गणेश देशमुख, केंद्र प्रमुख मुंढे, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत रणधीर, योगेश परडे, प्रमोद भांबेर, कुंदन जावरे, भास्कर कोरडे यांसह शेतकरी उपस्थित होते। केंद्राची खूप चांगली योजना आहे। आधारभूत किंमत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, जेणेकरून एक शेतकऱ्याचा अंदाज येतो, बजेट करावं लागतं। आणि या अनुषंगाने माननीय पंतप्रधान मोदीजींनी याच्यावर कायम भर दिला आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होईल आणि त्याला फायदा कसा होईल। या अनुषंगाने अनेक बिलं, ज्याच्याने शेतकऱ्याच्या शेतीला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळेल असे बिलं, 3 कृषी बिलं आले आणि तेव्हा गेला की MSP देणार नाही आहे। मला आज आनंद होतो या गोष्टीचा सांगताना की परत एकदा आधारभूत किंमत आणि त्याच्यावर आधारित या योजनेअंतर्गत भात, मका, गहू, नागली या सगळ्या याच्यावर चार्टमध्ये दिलेलंच आहे, बाजरी, ह्या किमती, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला ते सोपं जातं की ह्या किमतीच्या आधारे त्यांना ते कळतं की कुठे आपल्याला आपला माल विकायचा आहे, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या स्थानिक ठिकाणी सोपं जाईल। त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मागच्याही वर्षी मिळाला। मला आठवतं मागच्या वर्षी मका खरेदी खूप चांगली झाली, चांगल्या प्रतीचा मका पण आपल्या जिल्ह्यात आला आणि दिलेल्या टार्गेटच्या पेक्षा आपला मका उरलेला होता। आम्ही परत एकदा केंद्रीय मंत्री दानवे साहेबांशी चर्चा केली, विनंती केली आणि मग राज्य सरकारकडून प्रस्ताव परत एकदा केंद्राने ही योजनेच्या आधारे MSP जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आणि शेतकऱ्यांची प्रगती व्हावी याच्यासाठी त्यांना जवळपास जिथे असेल तिथे ही केंद्रसुद्धा दिलेली आहे। आता मागच्याच आठवड्यात मला बरेच शेतकऱ्यांनी विचारलं की अजून आमच्याकडे खरेदी जवळपास जिल्ह्यामध्ये 36 ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले। त्याच्यामध्ये 27 आदिवासी विकास महामंडळाकडे आहेत आणि 9 फेडरेशनकडे, मार्केट फेडरेशनकडे आहेत। मला वाटतं जेवढा सुविधा देऊन शेतकऱ्यांना जवळच्या सुविधा दिल्याने जो आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक तुषार मोरे यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक करीत योजनेची माहिती दिली। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोर, वणी।